पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात डाळिंबाच्या बागा आहेत। मात्र तेल्या आणि मर रोगांमुळे हे डाळिंब उत्पादक शेतकरी पुरते हैराण झालेत। मात्र कचरवाडीतल्या एका शेतकऱ्यानं सेंद्रिय पद्धतीने डाळिंबाची बाग फुलवली। विशेष म्हणजे डाळिंबाचे दर घसरलेले असतानाही या शेतकऱ्यांना अवघ्या 10,000त 3.5 लाखांहून अधिकचं उत्पन्न घेण्याची कमाई साधली। पुणे जिल्ह्याच्या कचरवाडीतील ही आहे सोमनाथ मिसाळ यांची डाळिंबाची बाग। या बागेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे झिरो बजेट शेती या तत्वाप्रमाणे मिसाळ यांनी ही बाग फुलवली आहे। विशेष म्हणजे ही बाग सेंद्रिय आहे। ही बाग कचरवाडी परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली असून त्यामुळेच इथल्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय गटशेतीचा मार्ग अवलंबलाय। मिसाळ यांना 2012 मध्ये शासनाच्या कृषी विभागाकडून भगवा जातीच्या डाळिंबाची रोपं उपलब्ध करून देण्यात आली होती। रोपांची लागवड करण्यासाठी खड्डे न घेता ट्रॅक्टरने सरी पाडून त्यात रोपांची लागवड केली। तसंच ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली। 10x15 ही शासनाच्या नियमानुसार लागवड केली। लागवड केल्यानंतर प्रथमतः पहिला बहार धरला, पण तेलाचं प्रमाण भरपूर असल्यामुळे रासायनिक मध्ये कुठलंही औषध जरी वापरलं तरी तेल त्या औषधाला कंट्रोलच करत नव्हता, म्हणजे जुमानतच नव्हता। म्हणून आज प्रयोग म्हणून एक जैविकचा एका स्प्रेचा वापर केला मी, आणि त्याच्यामध्ये मला 60 ते 70% रिझल्ट मिळाला। कचरवाडी परिसरात हजारो एकरावर डाळिंबाच्या बागा आहेत। मात्र तेल्या आणि मर रोगाचा फटका या डाळिंबाच्या बागांना बसला होता। मात्र विलास मिसाळ यांनी रासायनिक औषधांऐवजी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला आणि त्याचे चांगले परिणाम त्यांना दिसून आले। रासायनिक वापरण्याऐवजी आपण जैविकच वापरलं तर काय फरक पडेल। मग तेव्हापासून मी बरेच वेगवेगळे प्रयोग करत, त्याच्यामध्ये गोमूत्र, स्लरी, जैविक, आग्नेस्त्राचा वापर, ब्रह्मास्त्राचा वापर करून मग ते हळूहळू मी ते 3 वर्षामध्ये डेव्हलपमेंट केलं। म्हणजे कुठल्या औषध मारल्यानंतर काय होतंय, कसं होतंय ह्या विचाराने मी म्हणजे सुरुवातीपासून ते करून आतापर्यंत मी हे पूर्णपणे बिना केमिकल बनवण्यात यशस्वी ठरलो। डाळिंब बागेतील रोपांच्या वाढीसाठी मिसाळ यांनी जीवामृतांवर भर दिला। दर 8 दिवसांनी प्रत्येक झाडाला 1.5 लिटर याप्रमाणे त्याचा वापर केला। उन्हाळ्यात पाण्याचं बाष्पीभवन रोखण्यासाठी मिसाळ यांनी डाळिंबाच्या खोडापाशी बाजरीचं सरमाट पाचळ, गवत आणि पालापाचोळ्यांचं आच्छादन केलं। तसंच दशपर्णी अर्क जीवामृताची फवारणी केली। त्यामुळे मिसाळ यांच्या बागेत नैसर्गिक पद्धतीने गांडुळाची निर्मिती झाली। फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क, अग्निअस्त्र तसंच ब्रह्मास्त्र यांचा वापर केला। उत्पादन खर्चात कपात आणि उत्पन्नात वाढ यामुळे अवघ्या 320 झाडांपासून 2.5 टन डाळिंबाचं उत्पादन त्यांना मिळालं। सद्यस्थितीत डाळिंबाचे दर घसरलेले असले तरी मिसाळ यांच्या डाळिंबाला 85 ते 90 रुपये प्रति किलोचा दर मिळतोय। जे शेतकऱ्यांची जबरदस्त जी कंपनी त्यांच्याशी मी संपर्क साधला, आणि संपर्क साधून मग त्यांनी मला रेसिडी फ्री करण्यास सांगितलं, म्हणजे तपासणी करण्यास सांगितली। आणि ते हांगेनकडे मी डाळिंब देऊन त्यांनी ते रेसिडी फ्री तपसून आणलं। त्याच्यामध्ये 0% केमिकल निघालं, आणि मग त्यांनी तो रिलायन्स, द्वारका आणि ते टाटा मॉलला त्यांनी माल माझा 90 रुपये पर केजीने खरेदी केला। मिसाळ यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यामुळे त्यांच्या बागेमध्ये मधमाशांनी पोळं तयार केलंय। फळधारणेसाठी त्याचा फायदा झाला। मधमाशी जी बाहेरचे लोक जी विकत आणतात 4-5 हजार रुपये देऊन पेटीची विकत आणून बागेमध्ये बसवतात, आणि त्याच्या आपण शेती केल्यामुळं आपल्या बागेमध्ये ऑटोमॅटिकच ती मधमाशी येऊन झाडाला मोहळ बसलं, त्याच्यामुळे ती ऑटोमॅटिक परकी करून आपल्या सेटिंगच्या वेळेस त्रास झाला नाही। मिसाळ यांचं एकत्र कुटुंब असून कुटुंबातील सर्व सदस्य या बागेत राबतात। त्यामुळे मजुरांवर होणाऱ्या खर्चात बचत झालीये। सगळे मिळून डाळिंबीच्या बागेत खुरपण, परत कुठं खत घालणे, डाळिंब तोडणे असं म्हणजे मशागत करत असतो। परत औषध मारताना मदतही करणे, डाळिंब असं मदत करतो आम्ही, म्हणजे घरच्या घरी मशागत करतो। खुरपणी करताना आम्ही असं बाहेरची मजूर लावत असतो। मिसाळ यांच्या सेंद्रिय शेतीच्या प्रयोगातून प्रेरणा घेऊन आज अनेक शेतकरी सामूहिक गटशेती करू लागले। सुरुवातीच्या काळात सेंद्रिय शेतीवर निष्ठा असलेल्या शेतकऱ्यांना बराच संघर्ष करावा लागला। सेंद्रियमध्ये लोक उतरायला तयारच नव्हती, आणि आम्ही सुरुवात केल्यानंतर हळूहळू आम्हाला 50चा गट पाहिजे होता। आम्ही 5 गावातनं 50 लोक हुडकली, आणि 50 लोकांना तयार करून त्यांचं आठवड्याला असं मार्गदर्शन, ही बाहेरची लोक बोलवून मार्गदर्शन घेऊन कार्यशाळा घेतल्या, शेतीशाळा घेतली, आणि त्यातून थोडी प्रगती करत आज चांगल्या पद्धतीने रेसिड्यू फ्रीचा माल काढण्यात
सक्सेस झालोय. आज रासायनिक खत वापरून जे डाळिंब पिकवलेलं आहे त्याला आज मार्केटमध्ये 20 ते 30 रुपये मिळतो आहे. परंतु जे सोमनाथ मिसाळ यांनी पूर्णपणे सेंद्रिय शेतीवरती जे प्रयोग यशस्वीपणे केला आहेत त्याला आजच्या मार्केटच्या रेटनुसार त्यांना 80 ते 90 रुपयाचा सरासरी दर भेटलेला आहे. ह्याच्यामध्येच आपल्याला कळतं की रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेतीमध्ये फरक किती आहे. आणि आज सेंद्रिय शेतीच्या मालाला मार्केटमध्ये आणि आज लोकांकडूनही मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होत आहे. घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असल्यामुळे दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करत असताना मिसाळ कुटुंबियांनी सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी केलाय. त्यांचा हा प्रयोग पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरलाय. जावेद मुलानीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, इंदापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.